गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांनी अशी कुठलीही थेट अट घातलेली नव्हती की कर्जमाफी झाली तरच आम्ही मत देऊ. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोघांपुढेही शेतकऱ्यांनी अशी स्पष्ट मागणी ठेवलेली नव्हती. परंतु निवडणूक जाहीरनाम्यांच्या घोषणांमधून एक वेगळीच स्पर्धा सुरू झाली. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत मोठी घोषणा केली आणि त्यानंतर आपल्याला याहून अधिक पुढे जायचंय अशा पद्धतीची भूमिका सत्ताधाऱ्यांकडून मांडली गेली. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याचा उल्लेख करून सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार असा अर्थ लोकांच्या मनात निर्माण झाला. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशीच रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. सत्ता मिळाल्यानंतर मात्र चित्र बदलताना दिसलं. ज्या आश्वासनामुळे मोठ्या प्रमाणात अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, त्या आश्वासनांची आठवण हळूहळू पुसली गेली. यानंतर शेतकऱ्यांच्या असंतोषातून आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनानंतर चर्चा बैठक झाली आणि त्यामधून एक तारीख समोर आली. त्या तारखेच्या अगोदरच एक समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि त्याच क्षणी सरसकट या शब्दाचा अर्थ बदलला. समिती स्थापन झाली म्हणजे अटी शर्ती येणार हे स्पष्ट झालं. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच मदत केली जाईल अशी भूमिका समोर आली. मोठे शेतकरी, धनदांडगे अशा शब्दांचा वापर होऊ लागला. समितीच्या रचनेवरूनच हे लक्षात आलं की आर्थिक छाननी होणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती तपासली जाणार आहे. म्हणजेच सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर कर्जमाफी निवडक लोकांपुरती मर्यादित ठेवण्याचा मार्ग निवडला गेला. या प्रक्रियेत सर्वात आधी उत्पन्नाची तपासणी होणार आहे. ज्याचं उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे तो बाजूला काढला जाणार आहे. कुटुंबात कोणी सरकारी सेवेत असेल तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होणार आहे. शेतीच्या नावावर कर्ज असलं तरी घरात नोकरी असल्यामुळे तो शेतकरी अपात्र ठरू शकतो. यानंतर विविध बँकांमधील कर्जाची माहिती मागवली जात आहे. सहकारी संस्था, ग्रामीण बँका, राष्ट्रीयकृत बँका अशा सर्व ठिकाणची माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक सेवा देणारे कर्मचारी यांना आधीच वगळण्याचा निर्णय दिसतो. इतर व्यवसायातून कर भरणारा शेतकरी सुद्धा यामध्ये धरला जाणार नाही. निवृत्तीनंतर पेन्शन मिळणारा व्यक्तीही योजनेच्या बाहेर राहील. विविध सहकारी संस्थांमधील अधिकारी कर्मचारी यांनाही वगळण्यात येणार आहे. एकूण काय तर निव्वळ शेतीवर अवलंबून असलेला आणि पूर्णपणे अडचणीत आलेला शेतकरी एवढाच उरेल. 7/12 कोरा या घोषणेचा अर्थ सर्व शेतकरी कर्जमुक्त असा लोकांनी घेतला होता. पण आता समिती गरज तपासणार अशी भाषा वापरली जात आहे. जर एखादा शेतकरी दुसऱ्या उत्पन्नातून कर भरत असेल पण शेतीत तोट्यात असेल तर त्याला मदत नाकारणं ही धोरणात्मक लूट नाही का? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःला विचारला पाहिजे. योग्य शेतकरी कोण हा निर्णय सरकारने नव्हे तर परिस्थितीने ठरवावा. या अटी शर्ती अधिकृत जाहीर झालेल्या नसल्या तरी छाननी सुरू आहे हे वास्तव आहे. कुटुंब एकक लावायचं की शेतकरी एकक ठेवायचं यावरून मोठा खेळ होऊ शकतो. लहान मोठा असा भेद निर्माण करून अनेकांना बाहेर काढण्याचा धोका आहे. पण धोरणे सगळ्यांसाठी सारखीच असतात. खत असो, बियाणं असो, भाव असो, संकट असो, ते सर्वांवर सारखंच येतं. मोठा शेतकरी असो किंवा छोटा, शेतीवर अवलंबून असलेला प्रत्येक जण या व्यवस्थेचा बळी ठरलेला आहे. म्हणूनच सरसकट कर्जमाफी हीच खरी मागणी असली पाहिजे. निव्वळ शेतीवर जगणारा शेतकरी कोणत्याही गटात मोडणारा असो, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. ज्यांचं नियमित मोठं उत्पन्न आहे त्यांना वगळा, पण शेती हाच ज्याचा श्वास आहे त्याला बाहेर काढू नका. लवकरच अटी शर्तींचा निर्णय समोर येईल. त्यावेळी शेतकऱ्यांची तयारी असली पाहिजे. जर आवाज उठवला नाही तर जे दिलं जाईल ते गप्प बसून स्वीकारावं लागेल. हक्कासाठी उभं राहिल्याशिवाय काहीच मिळत नाही. जोपर्यंत आग पेटत नाही तोपर्यंत कुणाचं लक्ष जात नाही. यासाठी एकजूट गरजेची आहे. तुमचं मत काय आहे ते मनापासून व्यक्त करा. शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जागरूक रहा.